पहिले तर झुडिओला आलो, नंतर सनसेट पॉइंटला आलो आणि संध्याकाळच्या टायमाला आहे ना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य रॅलीत आलो. तर रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये. आज आहे ना आलो होतो बुलढाणा. आता बुलढाणा याचं कारण म्हणजे आपली हायबुजा आहे ना परत बंद पडली होती. आल्या ना पहिले तर तिला गॅरेजला लावून दिलं. आता माणसाचं कसं जास्त वय झालं की राऊंड राऊंड हॉस्पिटलला आणावं लागतं, तसं हिचं पण वय झालं म्हणून आहे ना राऊंड राऊंड गॅरेजला आणावं लागतं. नेमकं काय प्रॉब्लेम आहे पहा म्हणलं, तोपर्यंत आलोच जाऊन. त्यानंतर आहे ना आलो होतो गरीबाच्या झुडिओला. तिथं आहे ना मस्त हे टी शर्ट घेतलं. कसं वाटतं जरा कमेंट करून सांगा बरं. झुडिओच्या बाजूला आहे ना सनसेट पॉइंट आहे. काय भारी नजारा आहे राव, एकच नंबर. एवढा भारी नजारा आणि त्यासोबत कॉफी, मज्जाच वेगळी राव. इकडे ना आलो होतो मोबाईल शॉपीवर. तिथे ना आपला 70 प्रो मॅक्स रिपेअर करायला टाकेल होता. तेव्हा नाही तर परत बाजारात आलो, कारण की मम्मी नाही ना बॅग आणायची सांगेल होती. मम्मीले म्हणलं पाहिजे त्याच बॅगेत मग कपडे भरशील आणि देशील काढून. तर मम्मी म्हणे तुपल्यावर एवढा खर्च करायचा काही काम नाही. तुपल्यासाठी ना खताची पोतडी बिले मोठी झाली. म्हणलं घ्या, काय बोलावं आता. ते सगळं जाऊ द्या, पहिले काहीतरी खाऊन घ्यावं म्हणलं. फायनली आपल्या हायबुजाचं काम पूर्ण झालं होतं. तिचं पेमेंट केलं आणि बिल घेऊन घेतलं. आणि या नांदा ते ना बहुत संध्याकाळ झाली होती. संध्याकाळच्या टायमाला आलो होतो आम्ही जस्तम चौकात. इकडे ना पूर्ण चौक पॅक झाला होता, कारण की आज आहे ना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती होती. डीजे बी टॉपचे येल होते, एकापेक्षा एक वाजत होते. असं वाटत होतं मस्त जाऊन नाचा, पण उशीर भरपूर झाला होता. म्हणलं चला लवकर घरी. चला आजच्यासाठी एवढं, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही घ्या फॉलो करून.